जरा आटापना पायांच्या वर नाही तर तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या. काय रे? गुरुजी फी आणि शाळेच्या कपड्यासाठी वर्गात बसू देत नाहीत. अरे चापण होत्या साड्याचा रोजचाच कार झालाय जीवाला. इथे ईद खायला पैसा नाही, ईद खायला पैसा नाही. तुला सास बडव्या गाय घाल गुरं सोड. मी नाही जाणार राहणार शाळेतच जाणार. आई घालत वायकरेटीच्या आवरात गेला बरं. आज जातो तो. हॅलो, बोल सोमा. भरला का तिकडचा ट्रक? वा 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 वा, आज बक्कळ माल मिळाला. बर बर बर, जरा जपून जावा. आम्ही इथलं काम आता सुरू करतो. अरे काय चाललंय रे? दिसत नाही काय झाड तोडतोय? अरे झाड काय तुमच्या बापाचे आहेत का? मी आज तुम्हाला झाड तोडू देणार नाही. तुमच्या अशा या वागण्यानं साऱ्या जगाला दुःख भोगायची पाळी आली आहे. नाही नाही, मी झाड तोडू देणार नाही. माझला बरं भाडव्या. बघा राय झाले. अण्णा लोक लय वंगाळ व्हायला लागली ती आता. लोकांना निसर्गाचं महत्व कळलं. निसर्ग वाचला पाहिजे. तात्या काहीतरी मार्ग काढला पाहिजे. काहीतरी डोकं लढवलं पाहिजे. शांतवादी आपल्याला काय चुकलं वाकलं राहिलेलं? खूप होणार आहे. पाप झाले, तुमचं चुकलंय.
देव रुसलाय. सांगा देवा काय रुसलं देव. पापाचा गडा भरलाय. दुष्काळ पडल. बर याला पर्याय काय. झाडे लावा झाडे जगवा. कबूल आहे का. पाणी अडवा पाणी जिरवा. कबूल आहे का. मुली वाचवा मुली शिकवा. कबूल आहे का. बळी देऊ नका आत्महत्या करू नका. कबूल आहे का. आपल्या अभंग लेखनातून विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या संत तुकारामांनी 400 वर्षापूर्वी वृक्षांचं महत्त्व जाणलं होतं. म्हणूनच त्यांनी वृक्षबल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती असं म्हटलंय. मंडळी, संगणकाच्या तंत्रज्ञानाच्या युगात राहून आपण माणसांनी विज्ञानात भरपूर प्रगती करून आपलं जीवन सुखकर केलं. पण आपलं पालन पोषण करणाऱ्या धरणी मातेला, काळ्या आईला मात्र आपण दिवसेंदिवस विसरत चाललो आहोत. म्हणूनच पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यासारख्या समस्यांना आपल्याला दिवसेंदिवस सामोरं जावं लागतंय. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच गरज आहे ती उत्तम आरोग्याची. आणि आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी, पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान कमी करण्यासाठी गरज आहे ती वृक्ष संवर्धनाची, झाडे लावण्याची, झाडे वाचवण्याची. तेव्हा वृक्ष संवर्धनाची शपथ तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनी आजच घेऊ. मग पुन्हा एकदा या धरणी मातेला सुजलाम सुफलाम करू.